श्रीकृष्ण माली, इनके माली, निवृत्ती माली, वसुदेव भोईर, प्रभाकर मामा म्हात्रे, विकासजी भोईर साहेब, लालचंद्रदा माली, तानाजी भोईर, चंद्रकांत केनी, हे सर्व मान्यवर चला. गावदेवी पिंपळगार, संतोष जोशी, संतोष पाटील आपली त्वरित सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पंच हा चेंडू घ्या. पिंपळगार सलामी जोडी आपण पाहतोय. भरत पाटील आणि संतोष जोशी, गावदेवी पिंपळगार. या रवी भाऊ स्वागत आहे आपला. गेम ऑन. पहिला चेंडू, अगदी पहिला चेंडू स्टंपला चेंडू हिट झाला होता, मात्र बेस अगदी जागेवर आहेत. क्या बात आहे. इथे जीवनदान पहिले चेंडूवर संतोष जोशी यांना मिळालाय. भरत पाटील आणि संतोष जोशी गोलंदाज गोकुळ आहेत. सॉरी विनायक, यष्टीरक्षक गोकुल. इथे चेंडूला अगदी पॉइंट रिझन मधून चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या दिशेनं. संतोष जोशीच्या बॅट मधून हा पहिला चौकार. नक्कीच शेलोमाता वाल या संघाचे खेळाडू सूर्यकांत पाटील यांनी देखील गुरुदत्ता 40+ मानकुली आयोजित सुरेश बाळेमामा म्हात्रे चषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद सूर्यकांत पाटील आणि प्रवीण पाटील एवन जोडी शेलोमाता वाल या संघाची, आणि त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. 2 धावेंनी संघाची टोटल 6 वर पोहोचलेली आहे. विनायक यांचा चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या मागे, यष्टीरक्षक गोकुलनं टिपला झेल. फलंदाज बाद संतोष जोशी. 6 या धावसंख्येवर पहिली विकेट गोलंदाज विनायक यांनी मिळवून दिलेली आहे. डीजे यानंतरचा सामना असेल शिवनेरी स्पोर्ट आमने आणि वेताल कोपार. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी केली जाईल.
वेताल कोपार, अनिल म्हात्रे आणि शिवनेरी स्पोर्ट आमने संतोष जोशी दोन्ही संघाचे संघ नायक. आपण आला असाल तर लगेच आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्यायचे. आजच्या दुसऱ्या रात्रीमधला पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल. विक्रम नाईक सर, विक्रम नाईक सर, आपण देवीदास म्हात्रे यांची बाईकची चावी ती त्यांच्याकडे सुपूर्द करायची आहे. तर या चेंडूवर षटकार ठोकून धावसंख्येला चांगला आकार आले. धावसंख्या झाली 12. 5 चेंडूमध्ये 12 धावा. संतोष जोशी लवकर बाद झालेत. नक्कीच गणेश ठाकरे अष्टविनायक ठाकूर भारत संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य यांनी या स्पर्धेला आणि खास करून मैदानामध्ये सुरू असलेल्या दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सध्या होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून ते आम्हाला जोडलेले आहेत. धन्यवाद गणेश ठाकरे. सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या चेंडूवर एक बाईज आणि एक वाईट. नक्की सुनील म्हात्रे अगदी तयारीत होते. 2 धावा आलेत. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. संतोष जोशी जरी लवकर बाद झाले तरी मात्र नंदू पाटील याने एक षटकार ठोकलेला आहे. इथे हा चेंडू डॉट आलाय. पहिल्या ओव्हरची समाप्ती 1 बाद 14 अशी धावसंख्या लागलेली आहे. गावदेवी पिंपलगर आणि गावदेवी रांजणवली एकाच ग्रुप ग्रामपंचायत मधील हे दोन्ही संघ आपल्याला आमने सामने खेळताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विनोददादा ठाकरे यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला नंदू पाटील आणि संतोष पाटील यांचा संघ पाहतोय. एक ओव्हर 1 बाद 14. पहिल्या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पुढील दोन्ही संघ नायक आपण तयार राहायचंय. यानंतरचा आपण पहिल्या फेरीचा शेवटचा सामना पाहणार आहोत. नक्कीच दीपक पाटील गंगामाता गोंदिवली संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज यांनी गावदेवी पिंपलगर संघासाठी स्पेशली शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच गंगामाता गोंदिवली संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे दीपक पाटील. धन्यवाद विकासजी भोईर साहेब, आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत. पुन्हा एकदा आपलं गुरुदत्त 40+ संपूर्ण संघाच्या वतीनं आपलं स्वागत आहे. गोलंदाज द्वारकानाथ म्हात्रे, चला चला सामना स्पीडअप करा. द्वारकानाथ म्हात्रे मानकोली वेले रोड यांच्या टोकाकडून ओव्हर द विकेट ना इथे नंदू पाटील यांच्यासाठी चेंडू अगदी चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजनला. चेंडू येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेले आहेत. नक्कीच पंडित पाटील तिथे होते. आज मला वाटतं रोहिदास भोईर संघामध्ये दिसत नाहीयेत. निलकंठ भोईर आहेत. नरेश तरे
त्यानंतर गोटे भाऊ आहेत. बघूया आज विनोददादा ठाकरे देखील प्ले 11 मध्ये नाही आहेत. 2 धावेनी संघाची टोटल 16 झालेली आहे. 9:27 झालेली आहेत. इथे चांगले क्षेत्ररक्षण होत आहे निलकंठ भोईर यांच्या माध्यमातून. धावा मिळतील 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भरत पाटील आज सलामीला आलेले आहेत. अजूनही त्यांना खातं खोलायचं बाकी आहे. संतोष जोशीनं 6 धावांचं योगदान दिलंय. नंदू पाटील खेळतायत 10 ओव्हर. संघाची टोटल 18 धावा. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय द्वारकानाथ म्हात्रेच्या माध्यमातून. अतिशय चांगली स्पर्धा. गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगरी ही मानकोली भिवंडीने तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच ग्रामीण भागातील एक कायमस्वरूपीची आपण लाईटची व्यवस्था पाहणारी क्रीडानगरी पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. गोट्या गुटराम यांच्या माध्यमातून हा झेल ड्रॉप झालाय. गणेशजी पाटील यांच्याकडून चांगला बॅकअप पाहायला मिळाला. 2 धावा इथे नंदू पाटीलला हा जीवनदान मिळालाय. धावसंख्या 20 धावा. इथे चेंडूला उडवलाय. अगदी स्टँड अँड डिलिव्हर नंदू पाटीलच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. गुड शॉट. चांगला फटका आहे. चांगला नंदू पाटीलनं अगदी सरावावर चांगला भर दिलेला आहे. चांगली फलंदाजी करतायत. नक्कीच आतापर्यंत 2 षटकार 1 डॉट आणि 3 दुहेरी अशा 18 धावा त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. आणि संघाची टोटल झालेली आहे 26 धावा लागलेली आहेत. मला वाटतं अजूनही दुसऱ्या ओव्हर मधला एक चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा गोटीरामनी जो झेल ड्रॉप केलाय त्यानंतर हा षटकार आलाय. 26 धावा. 11 चेंडू मध्ये 26. आज संतोष जोशी संघनायक लवकर बाद झाले. मात्र सामन्याची सूत्र नंदू पाटीलनं आपल्या खांद्यावर घेतलेली आहेत. 24 वर खेळतायत 6 चेंडू मध्ये. हा चेंडू आपण पाहूया इथे एक्झॅक्ट काय घडलाय. डॉट बॉल तर आलाय. नक्कीच 18 वर खेळतायत. 2 षटकार आहेत. 3 दुहेरी आणि 2 डॉट. 7 चेंडू मध्ये 18 नंदू पाटीलच्या खात्यामध्ये. भरत पाटीलला अजून खातं खोलायचं आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये गणेश पाटील याचं येणं बाकी आहे. बघा यानंतरचे पुढील दोन्ही संघनायक आपण त्वरित आपली उपस्थिती द्यायची आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने आणि वेताल कोपार. गोलंदाजीसाठी निलकंठ भोईर स्वतःला तयार करतायत. शेवटच्या ओव्हरमध्ये नरेश तरे एक त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. बघूया पहिल्या 12 मध्ये 1 बाद 26 13च्या सरासरीनं या धावा आलेल्या आहेत. चला चला स्पीडअप करा. निलकंठ भोईर ओव्हर नंबर 3
अगदी राऊंड द विकेट न तिसऱ्या ओव्हरला सुरुवात करतील. पहिला चेंडू भरत पाटील यांनी चेंडूला अगदी हलक्या हातानं गली क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. चांगला निर्णय भरत पाटील यांचा, कारण की नंदू पाटीलच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत आणि त्यांनी स्ट्राईकवर आणण्याचं काम केलेलं आहे. धावसंख्या 27. 13 चेंडूमध्ये 27 धावा. इथे चेंडू अगदी ऑन द ऑफच्या अंदाजानं खेळलेत. बघूया दुसऱ्या धावेसाठी भरत पाटील निघालेत. गुटीराम एक चांगले खेळाडू आहेत, मात्र चेंडू त्यांच्या हाताला लागत नाहीये. चांगले फलंदाज आहेत, चांगले यष्टिरक्षक देखील आहेत, मात्र या सामन्यातून 2 वेळा त्यांच्याकडून चुका पाहायला मिळाल्यात. धावसंख्या 29. 14 चेंडूमध्ये 29. इथे बघूया चेंडू अगदी चाललाय गली क्षेत्रामध्ये. तिथे अशोक भगत उपस्थित आहेत. एक सिंगल धावील. सिंगलला धावसंख्या 30. शिवनेरी स्पोर्ट आमने आणि वेताल कोपार शेवटचा आणि अंतिम पुकार आहे. ते चेंडू हवेमध्ये आहे. बघूया स्वतः गोलंदाज नीलकांत भोईरनं टिपलाय झेल. इथे फलंदाज बाद भरत पाटील. भरत पाटील बाद झालेले आहेत. धक्का क्रमांक 2. नवीन फलंदाज गणेश पाटील. नक्कीच गणेश पाटील गावदेवी पिंपळगर संघामध्ये जॉईन झाले तेव्हापासून संघाची ताकद द्विगुणित झालेली आहे. वेलकम. गुरुदत्ता चौटायरबाग क्रीडानगरीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे आणि त्यांच्या जोडीला त्यांचे बंधू मंदेश म्हात्रे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरेशजी बाळेमामा म्हात्रे चषक 2024. बघूया गणेश पाटील आणि नंदू पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा झालेत. फलंदाज बाद झालेत 2. नीलकांत भोईर ओव्हर नंबर 3 चा पुढील चेंडू. इथे गणेश पाटील साठी चांगला चेंडू आपण पाहिलाय. डॉट बॉल. 17 चेंडू मध्ये 30. इथे चेंडूला अगदी ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. सुनील म्हात्रे सरांनी इशारा केलेला आहे 4 धावेचा. धावसंख्या 34. 18 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे. 2 बाद 34. बघूया शेवटचा अंतिम 4थं ओव्हर. संतोष पाटील स्वतः आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन आलेले आहेत. गावदेवी पिंपळगर संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत. नरेश तरे नवीन गोलंदाज. ओव्हर नंबर 4. गावदेवी रांजनोली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. बघूया एक भरोशाचा खेळाडू. विनोददादा ठाकरे यांचा सर्वात चांगला खेळाडू म्हणून. त्यानंतर रवींद्र भांबरे साहेबांकडून देखील शुभेच्छा आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगार रांजनोली माजी उपसरपंच आणि गावदेवी रांजनोली संघाचे एक इष्टरक्षक फलंदाज यांच्याकडून देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा आहेत आणि या स्पर्धेला देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. सुखदेव भांबरे आणि रवींद्र भांबरे या बंधू जोडींचं देखील या स्पर्धेतून खूप खूप स्वागत. तसेच प्रमोद म्हात्रे, भावेश ठाकरे
अगदी हा निर्णय पंचांनी ओम फोटो लाईव्ह टेक्निकल रूमकडे पाठवलेले आहे. बघा इथे फलंदाज गणेश पाटील सेफ आहेत की बाद आहेत, धावा 2 येतील की 1. आणि इथे 2 धावा कंप्लीट झालेत. फलंदाज सेफ आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 36. नंदू पाटीलनं या सामन्यातून चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. डेड बॉलचा इशारा आलाय. नरेश तरे सचिन दादा ठाकरे आणि विनोद दादा ठाकरे यांच्याकडून आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा आहेत. इथे चांगला झेल एस्ट्यांच्या मागे टिपलाय. एष्टरक्षक गोकुल चांगलं इष्टरक्षण करतात. फलंदाज बाद झालेत नंदू पाटील. वेलकम अनिल म्हात्रे, सँडी पाटील, वेताल कोपर संघाचे इथे शुभागमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम मनोहर मडवी आपलं देखील सरचे स्वागत आहे. वेताल कोपरचे खेळाडू या क्रीडानगरीमध्ये दाखल होत आहेत. शिवनेरी स्पोर्ट आमने वेलकम. शेखर पाटील वेताल कोपर आणि शिवनेरी स्पोर्ट आमने आजच्या दुसऱ्या रात्रीतून आपण पहिल्या फेरीचा शेवटचा सामना या 2 संघादरम्यान पाहणार आहोत. नवीन फलंदाज संतोष पाटील आलेत. गोलंदाज नरेश तरे. संतोष पाटील यांच्यासाठी हा चेंडू. इथे कॉलिंग उशिराने केली. गणेश पाटील तयार होते, संतोष पाटील तयार नव्हते. वेलकम अरुण भाऊ. वेताल कोपर संघ इथे दाखल झालेला आहे. वेलकम चंदूजी माली, माजी उपसरपंच ग्रामपंचायत मानकुले आणि गुरुदत्त 40+ संघाचे एक सदस्य आहेत. इथे अगदी चेंडूला हलक्यातनं खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट केलेली आहे. संतोष पाटीलनं जे काम करायचं होतं ते त्यांनी केलेलं आहे. एका धावीने संघाची टोटल 37. चेंडू शिल्लक आहेत 2. बघूया गणेश. वेलकम रोहित म्हात्रे, वेताल कोपर या संघाचे संघनायक. चला दोन्ही संघनायकांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे. वेताल कोपर आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. वेताल कोपर संघ इथे पोहोचलेला आहे. अनिल म्हात्रे, शेखर पाटील, सँडी पाटील, अरविंद पाटील, त्यानंतर मनोहर मडवी. इथे बघूया चेंडू अगदी उंच गेलेला आहे. सेफ लाईन होतोय. गणेश पाटील यांच्याकडून चेंडूला उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 39. बघूया 40+ की 40 अंडर. शेवटचा एक चेंडू आहे. गोलंदाज नरेश तरे. शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे संघनायक. इथे शेवटचा चेंडू काऊ कॉर्नर रिझल्टला उडवलाय. चांगला झेल टिपलाय निलकंठ भोईरनं. फलंदाज बाद गणेश पाटील. 39 धावा बनवलेत पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी पिंपळगड संघाने आणि विजयासाठी बरोबर 10च्या सरासरीनं 40 धावांचं लक्ष्य आहे गावदेवी रांजनोली या संघासमोर. चला अनिल म्हात्रे, रोहित म्हात्रे
अरविंद पाटील, मनोहर मरवी, शेखर पाटील, सँडी पाटील, वेताल कोपर संघाचे सहकारी खेळाडू इथे पोहोचलेले आहेत. शिवनेरी स्पोर्ट आमने, शिवनेरी स्पोर्ट आमने संघ नायक आपण त्वरित नाणेफेकीला तयार राहायचंय. बघा दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात होईल आणि जो संघ उशिराने रिपोर्टिंग करेल त्याला 2 धावांचा पेनल्टी. अगदी इथे वेताल कोपर संघ वेळेवर पोहोचलेला आहे. शिवनेरी स्पोर्ट आमने संघ, चला आपण नाणेफेकी करून घेऊया. निर्णय तुम्ही राखून ठेवा, नाणेफेकी करा. जर समोरच्या संघाने वेलकम किशोरजी पाटील. चला दोन्ही संघाचे संघनायक शिवनेरी स्पोर्ट आमने संघ देखील या क्रीडानगरीमध्ये पोहोचतोय. वेताल कोपार संघ देखील उपस्थित आहे. नक्कीच मान्यवर कक्षामधून मी नरेशजी माली तसेच निवृत्ती माली आणि मंदेश म्हात्रेने विनंती करतोय आपण यायचं आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक शिवनेरी स्पोर्ट आमने. बघा मित्रांनो नाणेफेकी करून घ्या आपण. सेकंड इनिंगचा पहिला चेंडू पडला तर आपल्याला पेनल्टी, कारण की इथे वेताल कोपर संघ वेळेवर पोहोचलेला आहे. वेलकम अरविंदजी पाटील. चला या निवृत्ती माली, नरेशजी माले आपण यायचं आहे. मंदेश म्हात्रे वेलकम. संतोष जोशी सरांचे इथे शुभागमन झालेलं आहे. पहिल्या फेरीची आजच्या दुसऱ्या रात्रीमधली आपण शेवटची लढत पाहणार आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. अरविंदजी पाटील आणि संतोषजी जोशी नाणेफेकी करतील. आपले भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे पहिले कार्याध्यक्ष नरेशजी माली. नक्कीच अगदी मी या नाण्याची सर्वप्रथम आपल्याला ओळख करून देतोय. एका बाजूला आपण पाहतोय बाळेमामा चषक आणि दुसऱ्या बाजूला त्या स्पर्धेचा आयोजक गुरुदत्त 40+. कोण आवाज येईल? संतोष जोशी सर काय म्हणणं आहे? बाळेमामा चषक, बाळेमामा चषक अशी मागणी केलेली आहे आणि जे मागितलं होतं तेच आलेले. खूप खूप धन्यवाद नरेशजी माली, निवृत्ती माली. तर संतोष जोशी सर आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. आपण नाईट स्पर्धा खेळताय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारणार आम्ही. नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागचं कारण काय? आमच्याकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावात रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. गुरुदत्त 40+ आयोजित बाळेमामा चषकाचं आयोजन आणि आमच्या गुरुदत्त 44वा क्रीडानगरी कशी वाटली? अतिशय सुंदर आयोजन आहे. मी तर म्हणेन का हा भिवंडी 40+ ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे. याच्याशिवाय चांगलं आयोजन असू शकत नाही आणि या आयोजनासाठी अतिशय मेहनत घेतली गेलेली आहे इथल्या आयोजकांकडे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेल. अतिशय सुंदर स्पर्धा. खूप खूप धन्यवाद संतोष जोशी सर. आपण जाऊया अरविंद पाटील यांच्याकडे. वेताल कोपर संघाचे संघनायक आहेत. आपण नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकले असते तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण घेतलं. नक्कीच फलंदाजी करायची आहे. शेवटचा प्रश्न, गुरुदत्त 40+ संघाचं आयोजन बाळेमामा चषक आणि गुरुदत्त 44वा क्रीडानगरी कशी वाटली? अतिशय सुंदर. खूप खूप धन्यवाद. तर दोन्ही संघनायकांनी इथे अगदी चांगलं ओपनिंग दिलेलं आहे आणि नाणेफेकी जिंकून शिवनेरी स्पोर्ट आमने संघाचे संघनायक संतोष जोशी सरांनी प्रथम घेतला गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी वेताल कोपर संघाला आमंत्रित केले. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. ऐकूया मॅचचं दुसरं सत्र. संदेश वकारे. खूप खूप धन्यवाद कालीराम केनी. मॅचला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली आहे. पहिला बॉलवर आलाय पहिला चौकार अशोक भगतच्या बॅट मधून.
40 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. नक्कीच त्या धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवर पहिला चौकार आपण त्या ठिकाणी पाहतोय. देवीदास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण अशोक भगतला पाहतोय. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वंतर धाव त्या ठिकाणी मिळाली आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून खेळणाऱ्या दोन्ही टीमसाठी वरालदेवी ताडाली टीमचे कॅप्टन अर्थातच प्रवीण दादा पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद प्रवीण दादा पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्या दरम्यान हा बॉल ऑफ साईडला अडवला जातोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय. देवीदासच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. देवीदास पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल बॅटची कडा लागली. यस, पहिली विकेट. फलंदाज बाद गोटीराम. यस, पहिली विकेट त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोटीराम त्या ठिकाणी बाद झाला. नक्कीच गावदेवी पिंपलगार या संघासाठी CS पाटील, छत्रपती पाटील सरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. धन्यवाद CS पाटील सर या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद. पुन्हा एकदा आपला सुरेश बाळेमामा चषक 2024 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आम्ही. धन्यवाद. नवीन फलंदाज गोकुल मैदानाच्या आतमध्ये नेट 3 नंबर 3रा क्रमांकावरती आपण गोकुलला पाहतोय. पाहूया गोकुल कशा प्रकारे फलंदाजी करेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. अशोकच्या बॅट मधून पहिल्या बॉलवर चौकार जरूर आपण पाहिला होता. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. श्री वेताल कोपर विपक्ष शिवनेरी अमने या 2 टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल फटका फसलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर होते आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात त्या ठिकाणी कारण लक्ष जे आहे ते 40 धावांचं आहे. 10.00च्या सरासरीने धावा जमा करणं या ठिकाणी गरजेचं आहे गावदेवी रांजनोली टीमला आणि आवश्यक धावगतीनुसार धावा देखील आल्यात आतापर्यंत. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. देवीदास पुन्हा एकदा. या बॉलेस देखील हवं तसं संपर्क नाहीये. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. एका धावेसोबत धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 10 धावा. चाळीस धावांचं लक्ष, 10ची सरासरी आणि ती सरासरी मात्र पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी गाठली आहे टीम गावदेवी रांजनोलीने. अशोक भगत वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय तर गोकुलच्या बॅटमधून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र 18 चेंडू अर्थात 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. चला गावदेवी पिंपलगर टीमचे कॅप्टन थोडा स्पीडअप करा.
मॅचला आपण सुरुवात करा. विनंती असेल वेळ आपण थोडा कमी खर्च करायचा आहे. षटक क्रमांक 2 पाहूया गोलंदाज कोण येतोय. यस संतोष पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. प्रत्येक गोलंदाजाला मात्र या ठिकाणावरनं चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. 18 बॉलवर तुम्हाला 30 धावा रोखायच्या आहेत. तर त्या उलट गावदेवी रानसुनोले टीमला 18 बॉलवर 30 धावा काढायच्या आहेत. दोन्ही टीम्स भरपूर मजबूत आहेत. चांगलं बॅटल तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. पंच भाऊ पाटील सर यस आपण ऑन करायचं आहे बिकॉज टाइम भरपूर खर्च केला जातोय. अशोक भगत त्या ठिकाणी सज्ज झालाय. षटकातील पहिला बॉल बॉलिंग ट्रॅकवर संतोष पाटीलला आपण पाहतोय. वेल भरपूर खर्च केला जातोय. संतोष पाटील बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं परिवर्तन गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यष्टिरक्षक यष्टनपासून जवळ. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवलाय. फेकी झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगला पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. अशोक भगत वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय. धावांना आकार देण्याचं काम मात्र अशोक भगतच्या माध्यमातून केलं जात आहे. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बलेचा बॉल अडवा बाटने प्रहार झालाय. फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू थांबत नाहीये. निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज अशोक भगतच्या बॅटमधून हा षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस पुन्हा एकदा प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहे. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद अशोक भगत. एक महत्वाची विकेट त्या ठिकाणी काढली आहे. संतोष पाटील या गोलंदाजाने. अशोक भगतची विकेट देखील खूप महत्वाची होती. तर आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये द्वारकाना देतोय. हा देखील एक तगडा फलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय. परंतु आता समीकरण जर पाहायचं झालं तर येणाऱ्या 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 15 बॉलवर 22 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 22 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. यस पुन्हा एकदा संतोष पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण नवीन फलंदाज द्वारकानातला पाहतोय. या बॉलेचा बॉल पुढे ठेवला होता. ऑफ ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. नंदू पाटील चेंडू उचलत आहेत. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 20 धावा. निम्मा पल्ला पार झालाय. मात्र अजूनही निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. कारण 40 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 2 20 धावा धावफलकावर आहेत. संतोष पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
या वेळेस देखील ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. नंदू पाटील समोर आहेत. अतिशय खराब सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. ट्वेंटी 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. क्षेत्ररक्षण नक्कीच सुमार दर्जाचं पाहायला मिळालं. हे अपेक्षित नसेल टीमला. या वेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. वारंवार क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चुका पाहायला मिळत आहेत आणि या चुकीचं रूपांतर 2 धाब्यामध्ये झालंय. 2 धाबांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर आपण पाहतोय 26. अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलवर 14 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित दोन्ही गोलंदाजांना मात्र कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. नॉकआउट स्पर्धा तुम्ही या ठिकाणी खेळताय. अर्थातच हरलात तर मात्र थेट तुम्हाला घरी जावं लागेल. या स्पर्धेमध्ये बनून राहायचं आहे तर मात्र प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकावी लागेल. षटक क्रमांक 3 पाहूया गोलंदाज कोण येतोय. यास वेल भरपूर खर्च केला जातोय. प्लीज विनंती आहे की वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर महेश येतोय. 12 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय गुरुदत्त 40+ मानकोली आयोजित सुरेश बालमामा मात्रे चषक 2024. या स्पर्धेची ही दुसरी रजनी. काल गावदेवी भादवड संघ क्वालिफाय झालाय. मात्र आज कोणता संघ क्वालिफाय होईल याकडे देखील आमचं लक्ष आहे. षटक क्रमांक 3 महेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. समोर आपण गोकुलला पाहतोय. गोकुल वैयक्तिक एका धावेवर खेळतोय. मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. गली रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. गॅप शोधली आहे. चेंडू गॅप मधून सीमारेषेलगत गेलाय. मात्र फिल्डिंग झाली आहे त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट सातत्याने चांगलं पाहायला मिळतंय. 2 धावांच्या मदतीने 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. पहिल्या बॉलवर 2 धावा खर्च केल्या त्या ठिकाणी महेशने. तर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील लेट कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू फेकावे लागतील. त्याचबरोबर काही विकेट्स देखील तुम्हाला घ्याव्या लागतील कारण 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 10 बॉलवर 12 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. थोडी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते आणि त्या दरम्यान दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी देखील घेण्याचा प्रयत्न. मात्र रनआउटची विकेट. फलंदाज बाद. यस 2 धावा कंप्लीट झाल्या आणि त्यानंतर मात्र तिसरी धाव घेण्याचा धोका पत्करला होता त्या ठिकाणी. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली.
वैयक्तिक 5 धावांचं योगदान त्या ठिकाणी दिलं. नक्कीच उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलवर 10 धावांची आवश्यकता आहे. तीस धावा धावफलकावर आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. येणाऱ्या 9 बॉलवर 10 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 धावा पहिल्या 3 बॉलवर या ठिकाणी खर्च झाल्यात. नवीन फलंदाज निलखंड मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक तगडा फलंदाज आहे. सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय आपल्या टीमसाठी. परंतु या मॅचच्या माध्यमातून उर्वरित 9 बॉलमध्ये 10 धावा काढायच्या आहेत. पाहूया कशा प्रकारचे योगदान देईल आपल्या टीमला. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. महेश या वेळेस हा बॉल देखील भरपूर वेगवान होता. वेगाने बीट केले त्या ठिकाणी फलंदाज निलखंडला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी गावदेवी रानसुनोली टीमवर दबाव निर्माण करेल यात मात्र काही शंका नाहीये. कारण 8 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 8 बॉलवर 10 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्काने या बॅटची घडा लागली आहे. गली रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल कंप्लीट. थर्टी 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील शेवटचा अंतिम महत्वाचा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. कारण या बॉल पासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. महेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल या षटकातील. आतापर्यंत भरपूर चांगलं षटक या ठिकाणी फेकलं गेलंय आणि त्या दरम्यान एक जे काय घडलंय त्या ठिकाणी मंकट विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पंच मात्र सहमत नाहीयेत. कॉलिंग खूप महत्वाची आहे. मंकट विकेट घेण्याआधी कॉल करणं खूप गरजेचं आहे. यस मंकड विकेटचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला महेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु सुनील म्हात्रे सर त्या ठिकाणी नक्कीच सहमत नाहीयेत. शेवटचा अंतिम चेंडूवर मात्र युक्तीचा वापर करताना दिसून आलाय गोलंदाज महेश. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील शेवटचा बॉल. या बॉलेचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या मागून चेंडू ट्रॅव्हल झालाय. निघून जाईल लॉंग स्टॉप रिझनच्या बाहेर. 4 धावा चौकार. शेवटचा बॉल होता षटकातील. त्यावर टॉप एज आणि नक्कीच आता मात्र शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या बॉलवर जो चौकार आला आणि त्या ठिकाणावर मात्र नक्कीच समीकरण सोपं झालंय टीम गावदेवी रांजणोलीसाठी. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे.
बॉलिंग ट्रॅकवर भरपूर अनुभवी खेळाडू आपण पाहतोय गोट्या. मात्र 6 बॉलवर फक्त आणि फक्त 5 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. चला मॅचला सुरुवात करा. शेवटचा अंतिम षटक आहे. 6 चेंडू 5 धावा आणि त्यानंतर श्री वेताल कोपर आणि शिवनेरी आमने दोन्ही टीम्स आपण सज्ज राहा. या बलेचा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतोय. बीट केलाय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव गेलाय आणि आता मात्र रन बॉल इक्वेशन. 5 चेंडू आणि 5 धावा. गोट्याचा पहिला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव फेकला गेलाय. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निलकंठ भोईरला मात्र बॉल काही समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय आणि आता मात्र रन बॉल इक्वेशन. 5 चेंडू 5 धावा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. वाडा बॉलिंग. ज्या चेंडूंची आवश्यकता आहे ते चेंडू मात्र या ठिकाणी हाताळले जातात. काय चेंडू हाताळलाय त्या ठिकाणी आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर. अगदी चेंडूला पुढे ठेवलं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळाला नाहीये. पूर्णपणे ब्लॉक केलं त्या ठिकाणी निलकंठ भोईरला आणि या बॉल मागे मात्र निलकंठ भोईर कडून कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये. चेंडू निर्धाव. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. ऑफ ड्राईव्ह केलंय. या अप्रतिम फटका. चेंडू वाईट ऑफ लॉंग ऑफ सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. तर या चौकाराच्या मदतीने आता मात्र पूर्णपणे सामन्याचं रंगरूप बदलून टाकले त्या ठिकाणी निलकंठ भोईरने. कारण शेवटची धाव आता मात्र काढावी लागेल त्या ठिकाणी. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. एक धाव तुम्हाला काढावीच लागेल. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. गोट्या बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. या बलेचा बॉल यस लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय गावदेवी रानसिनोली टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक गावदेवी पिंपलगर. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो. एक षटक फेकलं होतं. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत 2 महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. नाव आहे नरेश बाला.